हॅलो फ्रेंड्स, आय एम मुकुंदा माळी, ब्राईट फ्युचर क्लासेस या आपल्या फेवरेट चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 2.5 अ प्ले या लेसनचे मार्जिन क्वेश्चन्स व इंग्लिश वर्कशॉप अभ्यासणार आहोत. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. Welcome back friends. A play, margin questions. Question number 1. What is the name of the town? त्या नगराचे नाव काय आहे? Answer. The name of the town is अंधेर नगरी. Question number 2. What is the name of the king? राजाचे नाव काय आहे? Answer. The name of the king is King चौपट. Question number 3. What is the speciality of the land? जमिनीचे वैशिष्ट्य काय आहे? Answer. The speciality of the land of अंधेर नगरी is everything in the market is sold at the same price, no complications. Question number 4. What Indian proverb is reflected in the play? नाटकात कोणती भारतीय म्हण प्रतिबिंबित झाली आहे? आन्सर. द इंडियन प्रोव्हर्ब रिफ्लेक्टेड इन द प्ले इज टक्काशेर भाजी, टक्काशेर खाजा. क्वेश्चन नंबर 5. डू यू थिंक दिस इज अ गुड लँड टू सेटल इन? व्हाय? हे ठिकाण वास्तव्य करण्यासाठी चांगले आहे, योग्य आहे असे तुम्हाला वाटते का? कारण लिहा. Answer. No, अंधेर नगरी is certainly not a good land to settle in because the rules there do not allow justice. People there lack of the basic sense of living in a society. The king and the people there follow funny rules and twisted logic. Question number 6. What are the titles of King Chaupat? King Chaupat साठी कोणते टायटल्स आहेत? आन्सर. द टायटल्स ऑफ किंग चौपट आर द मोस्ट नोबेल, मोस्ट रिवरेड, मोस्ट ग्रेशियस, मोस्ट लर्न्ड, द रॉयल मोनॉक. क्वेश्चन नंबर 7. कॅन वी कॉल थ्यूज ट्रूली हार्ड वर्किंग अँड ऑनेस्ट? चोर हे खरोखर मेहनती आणि प्रामाणिक असतात असे आपण म्हणू शकतो का? आन्सर. नो, वी कॅन नॉट कॉल थ्यूज ट्रूली हार्ड वर्किंग अँड हॉनेस्ट बिकॉज दे स्टील फ्रॉम अदर्स. दे डू नॉट मेक एनी इफर्ट टू अर्न मनी इन ॲन इथिकल मॅनर. क्वेश्चन नंबर 8. इफ यू हॅड बीन द मर्चंट व्हॉट वूड यू हॅव सेड? तुम्ही व्यापारी असता तर राजाला काय सांगितले असते? आन्सर. इफ आय हॅड बीन द मर्चंट आय वूड हॅव आस्क्ड द किंग टू पनिश द थ्यूज ॲज दे वेर ट्राईंग टू ब्रेक इन माय हाऊस वेन माय होल फॅमिली वॉज नॉट देअर ॲट होम अँड इट इज अ क्राईम सो दे शुड बी पनिश्ड. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट इज द मॉर्टर मेकर्स एक्सक्यूज? इज इट बिलिव्हेबल? चुनेवाल्याने काय सबब सांगितली? ती विश्वास ठेवण्यायोग्य होती का? आन्सर. अकॉर्डिंग टू द मॉर्टर मेकर ही पोर्ड वॉटर विथ ॲन एक्स्ट्राऑर्डिनरी लार्ज माउथ पॉट इन टू द मॉर्टर मिक्सचर. द एक्सेस वॉटर वॉज पोर्ड डाऊन बिकॉज ऑफ अ युजलेस पॉट मेड बाय द पॉटर. इट वॉज नॉट अ बिलिव्हेबल एक्सक्यूज as pouring water can be controlled by us. Question number 10. Do you think the potter is telling the truth? Why? कुंभार खरे बोलत होता असे तुम्हाला वाटते का? कारण लिहा. Answer. The potter said when he was shaping the mouth of the pot he heard the sweet, delicate tinkling of anklets of moneylender's daughter. I think he must be telling the truth as it might have disturbed his work and the mouth of pot became too wide.
Question number 11. Why is the daughter so confident that the king will not hang her? Does her prediction come true? राजा आपल्याला फाशी देणार नाही याबद्दल मुलीला एवढा विश्वास का वाटत होता? तिचा हा विश्वास खरा ठरला का? आन्सर. The daughter was very much confident that the king will not hang her because she knew that she was not guilty and she also knew the king very well. Yes, her prediction came true. Last question. Is the daughter's complaint about the goldsmith true? मुलीने सोनाराविरुद्ध केलेली तक्रार योग्य होती का? आन्सर. Yes, it is true. The daughter was going to get married the next week and her jewelry was not ready. She had to leave the house to request the goldsmith to work faster and hand over her ornaments on time for her marriage. She wouldn't have gone out of her house if there wouldn't be such an urgency. मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. तुम्ही या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर व्हिडिओ पाहण्यासाठी वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 1. लिस्ट the characters that have appeared so far in the play. नाटकामध्ये आतापर्यंत उल्लेख झालेल्या पात्रांची यादी आपल्याला या प्रश्नामध्ये करायची आहे. आन्सर. फर्स्ट गार्ड, सेकंड गार्ड, डिसायपल, किंग, फोर्थ गार्ड, मॅसेंजर, थीप, मर्चंट, ब्रिकलेयर, मॉर्टर मेकर, पॉटर, मनी लेंडर, मनी लेंडर्स डॉटर. Question number 2. List all the different titles they use to address the king. Answer. The most noble, most reverend, most gracious, most learned, the royal monarch, most kind lord, merciful king, royal lord, your majesty, just king, most esteemed highness. Question number 3. Copy the exclamations from the play, at least 5. Answer. 1. How boring. 2. Let the court begin. 3. The first complainant. 4. Most great king. 5. O noble king. Question number 4. Copy the orders, imperative sentences from the play. Answer. 1. Be alert. 2. Make way for the king. 3. Bow to the royal monarch. 4. Let the court begin. 5. Fetch the merchant at once. Question number 5. Use your imagination and the details from the play and draw a map of अंधेर नगरी. तुमची कल्पनाशक्ती आणि नाटकातील वर्णन यांच्या आधारे अंधेर नगरीचा नकाशा तयार करा. मित्रांनो, आपल्याला पुढील प्रमाणे अंधेर नगरीचा नकाशा तयार करता येईल. क्वेश्चन नंबर 6. Write what each of the following should have said after listening to the complaint against him or her. पुढीलपैकी प्रत्येकाने स्वतःच्या विरोधातील तक्रार ऐकून काय म्हणायला हवे होते, काय म्हणणे योग्य ठरले असते ते आपल्याला या प्रश्नामध्ये लिहायचे आहे. A. Daughter should have said that she was going to get married next week, so she should be excused from being punished. 2. Porter, I never make defective pots. Mortar maker might have bought it from somewhere else. C. Mortar maker,
I always use a bottlenecked pot to pour water. It is the bricklayer's idea to blame me. D. Bricklayer. Extremely sorry to say, my lord, I have never worked carelessly in my entire life. I am faithful to my profession. E. Merchant. O noble king, I did not want to kill any man, not even a thief. But whatever has happened with the thief and his friend is a result of their own mistake. Question number 7. What should the king have said to the thief? राजाने चोराला काय सांगायला हवे होते? आन्सर. The king should have said to the thief that it was the fault of him and his friend, and not of the merchant, as they had entered his house with the intention of stealing when his family was away, so he and his friend were totally responsible for what had happened. Question number 8. Will a thief appear in a court on his own? Why does this thief dare to do so? कुणी चोर स्वतःहून दरबारात हजर राहील का? या चोराने असे धाडस कसे केले? आन्सर. A thief will never appear in a court on his own. This thief dares to do so because the king of his kingdom was not powerful and the rules and regulations of his kingdom were not so strict. Question number 9. Read the following sentences and find the subject and the verb in each. You are a stranger. You are. I am a visitor here. I am. You have heard right. You have heard. He must pay with his life. He must pay. The king will not hang me. The king will hang. Question number 10. Read the following sentences. Tick the ones in passive voice. Copy them correctly. पुढील प्रमाणे पॅसिव्ह व्हॉइसचे सेंटेन्सेस आहेत. आय होप फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.